जगात दोन प्रकारचे मध्यमवर्गीय असतात, एक तर भिडस्त आणि दुसरे खडूस. मध्यमवर्गीय यासाठी की उच्चवर्गीय आणि निम्नवर्गीय लोकांचे सामाजिक प्रश्न वेगळे असतात. आपण भिडस्त व्हायचे की खडूस असे प्रश्न त्यांना पडत नसावेत. निम्नवर्गीयांचा आयुष्याशी रोज लढा चालू असतो. तो आपल्याला आजूबाजूला दिसतो. पोटासाठी 2 वेळचे मिळवण्याची भ्रांत त्यांना असते. त्यानंतर मग इतर गोष्टी. त्यामुळे पोटापाण्याचा संघर्ष करणाऱ्याला ना भिडस्त होता येते ना खडूस. उच्चवर्गीयांबद्दल मात्र फक्त अंदाजच करता येतो, कारण भारतीय उच्चवर्गीय समाज कसे वागतो हे आपल्याला फक्त करण जोहरच्या सिनेमातच दिसते. त्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संबंध फक्त विमानतळावर येतो. आपण मुलांना काखोटीला मारून स्वतःचे सामान सांभाळत ते पुन्हा पुन्हा मोजत बोर्डिंगच्या रांगेत 72व्या क्रमांकावर उभे असतो, तेव्हा बिझनेस क्लासच्या प्रवाशांनी बोर्डिंग करा अशी घोषणा होते. आणि हे लोक आजूबाजूची पोरटोरं, म्हातारे कोतारे भरलेल्या रांगा ओलांडून कुणाकडेही न बघता शून्य नजरेने पुढे निघून जातात. त्यांना भिडस्तपणे वागण्याची गरजच नसावी असा आपला समज होतो. अर्थात हा एक समज आहे. त्यांची दुःखे त्यांना माहीत. मध्यमवर्गीयांबद्दल बोलायचे झाले तर बहुतेक मध्यमवर्गीय भिडस्त असतात. त्यांना आजूबाजूच्या लोकांशी, मित्रांशी, नातेवाईकांशी जुळवून घ्यावे लागते. एकमेकांना साथ द्यावी लागते. मग ते घट्ट होतात. मध्यमवर्गीय एकरूपता ती हीच. खडूस माणसे मध्यमवर्गीयांची उपशाखा असतात. कमी असतात पण सगळ्यांना पुरून उरतात. तर इथे आपण भिडस्त आणि खडूस या मध्यमवर्गीय व्यक्तिविशेषांबद्दल बोलत होतो. कल्पना करा, एका मीटिंगनंतर जेवणाची व्यवस्था आहे. पोटात कावळे कोकलतायत आणि शेवटचा वक्ता बोलण्याचे थांबवतच नाहीये. भिडेखातर आपण पोटातल्या गुरगुरीला शांत करून कसे बसे बसलो आहोत. अशा वेळी एखादा माणूस उठतो आणि आता मीटिंगची वेळ संपली आहे, मला काम आहे म्हणून शांतपणे निघून जातो. पुढच्या वेळी या माणसाला बघितल्यावर तो वक्ता आपले बोलणे आटोपतो. नको बाबा, याच्याशी वाद कशाला घालायचा, हाच विचार या लोकांकडे बघून येतो. खडूस माणसाच्या अनेक रूपांपैकी हे एक रूप. कित्येकदा एखादा मित्र भेटतो आणि गेल्या कित्येक वर्षात भेट झालेली नसताना आपल्याला तू म्हणजे काही बदलली नाहीस, वेंधळेपणाचा कळस असे ऐकवून जातो. तो गेल्या गेल्या आपण असे बोलायला पाहिजे होते, तसे बोलायला पाहिजे होते असे आपल्याला वाटत राहते. आपण मनातल्या मनात उत्तराची उजळणी सुद्धा करतो, पण ती व्यक्ती समोर असताना काय बोलायचे हे मात्र सुचत नाही. कधी कधी सुचते, पण तरीही असे बोलणे योग्य नाही असे वाटून आपण गप्प बसतो. हीच ती भीड. ही भीड खडूस माणसाला कधीच नसते. याचा अर्थ नॉनस्टॉप बडबड करणारा खडूस असतो का? नाही. खडूस माणसाला कुठे आणि किती बोलायचे हे चांगलेच ठाऊक असते. एकतर यांच्या एकूणच तोऱ्यामुळे त्यांना कुणी असे सुनावत नाही, आणि जर सुनावलेच तर त्यांचा एक कटाक्षच समोरच्याला खजील करतो. खडूसपणाची व्याख्या करता येणे अवघड असले तरी खडूस माणसाची लक्षणे सांगता येतील. खडूस माणसाचे सगळ्यात महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्यांच्यातली श्रेष्ठत्वाची कल्पना. हे लक्षण त्याच्याशी बोलताना वारंवार जाणवते. तुम्ही 4 वाक्य बोला, तो एक कटाक्ष टाकेल. तुम्ही वाद घाला, तो दुर्लक्ष करेल किंवा एखाद्या वाक्यात आपल्यापुरता वाद संपवेल. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत हे त्याला वेगळे सांगावे लागत नाही, किंवा इतरांना ते मान्य आहे का याची चाचपणी तो करत नाही. त्यामुळे लोकही तुम्हाला कमीपणा देऊ शकत नाहीत. खडूस माणसाचे दुसरे लक्षण म्हणजे इतरांना कमी लेखणे. कित्येकदा हे कमी लेखणे ठरवून नसते. मी श्रेष्ठ आहे म्हणजे इतर वागत आहे ते बरोबर नसणार हा समज त्याच्यात अंगभूत असतो. त्यामुळे वाद होत नाही. खडूस माणसाशी वाद घातला तरी त्याला फरक पडणार नाही याची खात्री असल्याने लोक वादच घालत नाहीत, आणि खडूस स्वतःचे मत बदलण्याचा प्रश्नच येत नाही. तिसरे लक्षण म्हणजे लोकांना बिचकावणे. हे खडूस लोक कधी कसे काय वागतील याचा काहीच अंदाज लोकांना नसतो. अमेरिकेतल्या एका भारतीय वंशाच्या खडूस बॉसने म्हणे झूम मीटिंगमध्ये एका फटक्यात 900 लोकांना कामावरून काढले. अर्थात सोशल मीडियाच्या जमान्यात त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि कंपनीने त्यालाच मोठ्या सुट्टीवर पाठवले. त्यामुळे जिथे तिथे खडूसपणा करायला गेलात तर गोत्यात याल.
अशाच वेळी खडूस व्हा जेव्हा तुमचे वागणे तुमच्या फायद्याचे ठरेल. भिडस्त माणसातल्या काही जणांना एक सवय असते, ती म्हणजे आपल्या आजूबाजूचे कोणीही दुखावले जाणार नाहीत याची अति काळजी घ्यायची. भिडस्त माणसातल्या काही जणांना एक सवय असते, ती म्हणजे आपल्या आजूबाजूचे कोणीही दुखावले जाणार नाहीत याची अति काळजी घ्यायची. म्हणून ते सतत लोकांशी गोडीने वागतात. आपण असे वागलो की त्या लोकांना आपण चांगले वाटू आणि तेही आपल्याशी चांगले वागतील असा समज यांचा असतो. पण हे खरे नाही. उलट कित्येकदा ते अंगावर उलटू शकते. तुमच्या चांगल्या वागण्याचा गैरफायदा घेणारे लोक कमी नसतात. नकार देता येत नाही म्हणून पुन्हा पुन्हा सुट्ट्या मागणाऱ्या कर्मचाऱ्याला नाही म्हणणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच चांगुलपणाचा फायदा घेऊन सुट्टीच्या दिवशीसुद्धा कामाला झुंपणाऱ्या बॉसलाही नाही म्हणणे गरजेचेच असते. हे प्रकरण तिरपे आहे, याच्या नादी नको लागायला. असा समज तुमच्याबद्दल असेल तर भिडस्त माणसांसारखा त्रास सहन करावा लागत नाही. खडूसपणाचे फायदे अधिक आणि तोटे कमी आहेत. अरे, तो अमुक माणूस तुझ्या बहिणीच्या लग्नाला आला होता, आता त्याच्या भाचीचे लग्न आहे, आपल्याला जायला हवे, असे कोणी सांगितले तर फार वाद घालू नका. फक्त एक कटाक्ष, एकच कटाक्ष, आणि समोरच्याला तुमचे मत कळेल. तुम्हाला भर दुपारी उन्हात सिल्कचे कपडे घालून घाम पुसत स्टेजला जाणाऱ्या रांगेत उभे राहावे लागणार नाही. स्टेजवर पोहोचल्यावर आधीच्यांचे फोटो घ्यायचे आहेत. तुम्ही खालीच उभे राहा असे ऐकावे लागणार नाही. एका कटाक्षाचे इतके फायदे, सराव करायला हरकत नाही ना. मित्रमैत्रिणींचे गेट टुगेदर ठरत असताना तुम्हाला कोणी गृहीत धरणार नाही की आधी आपण ठरवू आणि मग याला तारीख कळवू. येईल तो. पहिला फोन तुम्हाला आला पाहिजे. आहेस ना बाबा त्या दिवशी, म्हणजे आम्ही पुढचे ठरवतो. आता तुम्ही म्हणाल, मी काय खडूस असण्याचे फायदे या विषयावर संशोधन केलं आहे का? तर आयुष्यभराचा जोडीदार खडूस असेल तर संशोधन करायला खूप वेळ मिळतो. मनातल्या मनात नोंदी करून ठेवता येतात. प्रत्युत्तर लिहून तयार असते. पण एक कटाक्ष, फक्त एक कटाक्ष मिळतो आणि आपले संशोधन, नोंदी, प्रत्युत्तर सगळे आतल्या आत विसर्जित होते. आता दोघेही खडूस असले तर संसार कसा चालणार? म्हणून एकाने भिडस्त राहिलेले बरे.